तुम्हाला माहिती आहे का, वृषभ राशीसाठी हा महिना किंवा ही दिवाळी कोणकोणते सरप्राइजेस घेऊन आलेली आहे, तर ते आपण आज पाहणार आहोत. प्रथम तर आपण जाणून घेऊया, वृषभ रास म्हणजे राशीचक्रातील दुसरी राशी आणि त्याचा स्वामी आहे शुक्र, म्हणजेच रसिकतेची रास, सौंदर्याची रास आणि स्वतःला एकदम टापटीप ठेवणारी, नीटनेटके ठेवणारी, अगदी लाखामध्ये शोभून दिसणारे, हजारोमध्ये शोभून दिसणारे असे हे व्यक्ती असतात. तर आता आपण पाहूयात की वृषभ राशीसाठी हा महिना म्हणजेच ऑक्टोबर महिना कसा जाणार आहे. तर तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगू इच्छिते, जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसणार आहे तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तर वृषभ राशीसाठी हा महिना एक चमत्कारिक वळण घेऊन आलेला आहे. कोणतं ते मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायला पाहिजे. जे गुपित आहे, जे रहस्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आधीमध्ये कधीही सांगू शकते, तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तर पहा, ह्या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये एक वेगळंच आत्मविश्वास जागृत झाल्याचं तुम्हाला जाणवणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वक्तृत्वातून अगदी तुमच्या आसपासच्या सर्व लोकांची मने जिंकणार आहात. मग ते घरात असो, घराबाहेर असो, कामाच्या ठिकाणी असो किंवा नोकरीच्या ठिकाणी असो, सगळीकडे तुम्ही सर्वांचं मन जिंकणार आहात. जसं की तुम्ही तुमच्या म्हणतात ना की चेहऱ्यावर एक स्माईल, तोंडावर खडीसाखर असंच जिभेवर खडीसाखर ठेवूनच हा महिना तुम्ही पूर्ण असा घालवणार आहात किंवा व्यतीत करणार आहात. त्यामुळे तुमची कामेही अगदी इझी होतील. तुम्ही म्हणाल ती कामे अगदी तुम्हाला पाहिजे तसे परिणाम देतील. नक्कीच तुम्ही हे अनुभवणार आहात. आणि जर अनुभवाल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. एखादी प्रॉपर्टी संदर्भामध्ये डील करू शकतात, म्हणजे दुसऱ्यांच्या प्रॉपर्टी संदर्भात डील करून तुम्ही आर्थिक व्यवहार केला तर तिथे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. किंवा जर तुम्ही स्वतः एखादी प्रॉपर्टी विकत पण घेऊ शकतात, मग तिथेही तुमच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येणार आहे. या महिन्यामध्ये घरामध्ये अचानक एखादी दुःखद वार्ता समजू शकते. मग एखाद्या नातेवाईकाबद्दल असू दे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीबद्दल असू दे, कोणाबद्दल ही एखादी वार्ता तुम्हाला समजण्याची शक्यता आहे. तर त्याच्यासाठी तुमचं थोडंसं मन आधीपासूनच तुम्ही तयार ठेवा. सोबतच तुमचे वाहन जपायला हवे या महिन्यामध्ये, कारण छोटे मोठे दुरुस्तीची कामं म्हणा किंवा एखादा छोटा मोठा अपघातही होऊ शकतो. तर इथेही तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. या संदर्भामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की एक धमाका मी तुम्हाला सांगणार आहे, तर मी आधीमध्ये कधीही सांगणार आहे म्हटलं, पण आत्ताच सांगते. ह्या महिन्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला दिवाळीचा मुहूर्त आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावर अचानक धनलाभ मिळणार आहे. मग ते वेगवेगळ्या मार्गातून मिळू शकतं. म्हणजे पूर्वार्जित एखादं धन असेल, तुमच्या वडिलोपार्जित मालमत्ता असेल, संपत्ती असेल, तिथून म्हणा किंवा वेगवेगळे सोर्सेस असतील, पूर्वी भूतकाळामध्ये तुम्ही कुठेतरी गुंतवलेला असणार आहे, तिथून म्हणा किंवा अचानक तुम्हाला माहितीच नाही आहे, अशा ठिकाणावरून तुम्हाला आर्थिक धनलाभ मिळणार आहे. त्यामुळं दिवाळीचं जे आनंद आहे, दिवाळीचा जो धमाका आहे, तो दुपटीने तिपटीने अगदी 100 पटीने वाढणार आहे. तुम्ही खूप एन्जॉय करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा ह्या महिन्यामध्ये, ह्या दिवाळीला. तर हाच तो धमाका आहे जो मी तुम्हाला सांगणार होते. आणि जर नक्की असं तुमच्यासोबत काही घडलं तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. घरामध्ये काही नवीन दुरुस्तीची कामे होऊ शकतात. म्हणजे घराचे डागडुगीची कामं म्हणा किंवा कलर वगैरे देणं, आणि या सगळ्यांमुळे तुमच्या खर्चामध्ये पण वाढ होऊ शकते. ते तुमचं आर्थिक नियोजन आहे ते वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रत्येक कामामध्ये मदत कराल आणि त्यामुळे तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं जे नातं आहे, तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते पहिल्यापेक्षा जास्त फुलेल, प्रेम वाढेल आणि एकमेकांना काहीतरी सरप्राइजेस पण देण्याची शक्यता आहे. घरामध्ये विशेष करून कोणाची तरी तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मग इथे थोडीशी काळजी घ्या. घरामध्ये वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्या तब्येतीची खूप तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. जर थोडं जरी काही दुखलं खुपलं तर लगेचच डॉक्टरांकडे जा. घरामध्ये कोणताही इलाज करत बसू नका, कारण पुन्हा वाढत जाऊन तुम्हाला खर्च वाढण्याची शक्यता आहे किंवा आजार वाढण्याची पण शक्यता इथे दिसत आहे. तर असं वाटत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या. ह्या महिन्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, खूप धडपड करावी लागणार आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्हाला असं इझिली मिळणार नाही की तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही. अजिबात नाही, मिळणार आहे.
नाही असं नाही, परंतु खूप कष्ट करावे लागतील, खूप प्रयत्न करावे लागतील, मग त्याच्या शेवटी तुम्हाला हवी असलेले परिणाम, हवी असलेली गोष्ट नक्कीच मिळणार आहे. तुमच्यासाठी जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्यासाठी हा महिना खूपच सुंदर आहे. तुमचा जो काही पार्टनर आहे तो तुम्हाला सरप्राईज देण्याची शक्यता आहे. काय सांगावं, एखादं प्रपोज पण करू शकतो, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा, कारण तुमच्यासाठीचा हा महिना खूपच प्रेमाने भरलेला, आनंदाने भरलेला असा जाणार आहे. विश्वासामध्ये वाढ झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. तुमचं नातं पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट झाल्याचं दिसून येणार आहे. मग तुम्ही लग्नासाठी विचारही करू शकता. विवाह इच्छुक जे आहेत त्यांना ह्या महिन्यामध्ये अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे, कारण काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स येतील. तुम्ही स्थळ पाहत आहात, तुमच्याकडून म्हणा किंवा समोरच्या पार्टीकडून काही अडचणी येण्याची शक्यता आहे. मग त्याच्यावर तुम्ही नक्कीच मात करा. पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी पाहिजे तसा काळ नसणार आहे या महिन्यासाठी तरी. बरोबर आहे, तुम्ही म्हणाल दिवाळी आहे, सगळं काही आहे, भरपूर आमच्यासाठी स्कोप आहे, परंतु या महिन्यामध्ये तुम्ही काही असे वेगवेगळे रिस्क घ्याल, त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम नाही मिळणार आहेत. सो जसं चालेलं आहे तसंच राहू द्या. जास्त वाढ वगैरे करत बसू नका. म्हणजे आर्थिक उलाढाली जर करणार असाल तर थोडासा विचार करून करा, कारण तुम्हाला पाहिजे तसे आर्थिक लाभ जास्त प्रमाणामध्ये मिळणार नाहीत या महिन्यामध्ये. तर व्यवसायाच्या दृष्टीने थोडासा ॲव्हरेज महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. लाभ मिळतील, परंतु जास्तीचे मिळतील का नाहीत हे माहिती नाही आहेत. प्रयत्न करा, शक्यता आहे, कष्ट करा, नक्कीच तुमच्या कष्टावर मिळून जाईल. नोकरी करणाऱ्यांना पण त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहेत. मग तुमचे कलिग्ज असतील, तुमचे वरिष्ठ मंडळी असतील, बॉस असतील, तर ते तुमची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा पाहतील, वेगवेगळी कामे तुम्हाला सोपवतील, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर टाकतील आणि ह्या सगळ्यातून पार होऊस तर तुम्हाला अगदी खूप तुमचं एनर्जी गेल्यासारखी तुम्हाला वाटेल. आणि एवढं सगळं करूनही तुम्हाला पाहिजे तसे शाबासकी म्हणा, पाहिजे तसे जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर तुमचं मन नक्कीच दुखण्याची इथे शक्यता दिसत आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी थोडंसं तयार राहायला हवं. विद्यार्थ्यांसाठी पण जर पाहिलं तर हा महिना एक ॲव्हरेजच काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही खूप काही असं वेगळं ठरविलेलं आहे. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या मोठ्या कॉलेजमध्ये जाण्याचे तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा परदेशामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर या महिन्यामध्ये तुम्हाला अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहेत, कारण जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये अडचणी येतील आणि तुम्हाला पाहिजे तसे जे काही एंट्रन्स एक्झाम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे. जर तुम्हाला जास्त परिणाम हवे असतील तर कष्ट तुम्हाला अजून जास्त रीतीने करावे लागतील आणि मगच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळून जातील. तर प्रयत्न करत असाल तर ह्या महिन्यापुरता प्रयत्न थांबवा किंवा प्रयत्न चालूच राहू द्या. परंतु जर आपल्याला मनासारखे परिणाम नाही मिळाले तर हताश होऊ नका, निराश होऊ नका. हा महिना गेल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील. सध्या तरी तुम्हाला जे आहे त्याच्यावर समाधानी राहावं लागणार आहे. एकाग्रतेसाठी थोडंसं अजून तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे, कष्ट करावे लागणार आहेत. एकाग्रता वाढवा, कारण एकाग्रता खंड पडण्याची शक्यता आहे तुमच्या एकाग्रतेमध्ये. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना पण तुमच्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा तुम्ही जी काही एक्झाम देणार आहात त्याच्या प्रिपरेशनमध्ये भरपूर काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. तर इथे थोडंसं सांभाळून राहण्याची तुम्हाला गरज आहे. महिला वर्गाला अगदी उत्साहाने भरलेला हा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण दिवाळी आहे, सगळ्यात आवडता सण आहे, महिलांचा तर खूप आवडता सण आहे. सर्व काही होईल, घरामध्ये अचानक पाहुणे येतील, सोबतच तुम्हाला मनासारखे खरेदी करायला मिळतील गोष्टी. परंतु हे सगळं काही होत असताना तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे, कारण कंबरदुखीचा त्रास किंवा पोटदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर इथे तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार आहे, कारण जर तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल, त्याच्यासाठी तुम्ही समर्थ असणार आहात. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला तर खूप सुंदर असा हा काळ आहे. अचानकपणे तुमचे मित्रांच्या गाठीभेटी होतील तर त्यांच्यासोबत तुम्ही कुठेतरी छोट्याशा पिकनिकला पण जाऊ शकता किंवा वेगळं काहीतरी करायचं म्हणून एक गेट टुगेदर कराल आणि त्याच्यातून एक नवीन उपक्रम तुम्ही हाती घेणार आहात. त्यामुळे पण तुम्हाला एक खूपच असा विरंगुळा मिळाल्यासारखा राहणार आहे. ही दिवाळी तुमच्यासाठी खूपच उत्तम असणार आहे. तर आता एकंदरीतच आपण पाहिलं की हा महिना सर्वार्थाने खूपच सुंदर आहेत. काही निराशाजनक किंवा काही आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतील, परंतु कभी खुशी कभी गम हे तर असणारच आहे. कधी ऊन आणि सावली हे तर असणारच आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर
सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे ती म्हणजे अचानक धनलाभ. मग जर तुम्ही लॉटरीसाठी प्रयत्न करत असाल तर तिथे काढू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तिथे पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. परंतु प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या, चौकशी करा आणि मगच कोणतेही पाऊल उचला. परिणाम तर मिळतीलच, कष्ट करायची तयारी ठेवा. तरी एकंदरीतच पाहिलं तर हा महिना मिक्स आहे असं म्हणायला हरकत नाही. तरी येणाऱ्या क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला जर माझी गोष्ट कुठे आवडली असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. काही गोष्टी घडल्या तरी पण मला सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझ्यासोबत शेवटपर्यंत राहून साथ द्यायला विसरू नका. दिवाळी आहे, प्रत्येकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन येवो, सगळीकडे एक आनंद भरभराट घेऊन येवो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.